दरम्यान हा सगळा गोंधळ एका बाजूला सुरू असताना आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती एका अत्यंत महत्त्वाच्या आणि निवडणूक विषयक बातमीमुळेच। आयोगाच्या चुकांचा या संपूर्ण प्रक्रियेला जोरदार फटका बसलाय। निवडणुका घोषित झाल्या, मतदानही आटपलं, मात्र त्यातल्या काही निवडणुका स्थगित होऊन पुढे गेल्यामुळे न्यायालयानं मतमोजणी सरसकट पुढे ढकललेली आहे। आता नगरपरिषद नगरपंचायती निवडणुकीची मतमोजणी सरसकट आणि एकत्रितरित्या 21 डिसेंबरला होणार आहे। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत। दरम्यान थोडंसं वेगळं आहे। सरकारचे प्रतिनिधी सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलू लागले आहेत। काल परवापर्यंत फक्त विरोधकच निवडणूक आयोगाविरोधात बोलत होते, आता तसं दिसत नाहीये। असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे। आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली। म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते आहे। जेवढे गुन्हे वाढतात तेवढे ते मेडल वाढल्यासारखे जे वागतात, हे दुर्दैवानं एक लोकशाहीची थट्टा ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालली आहे। सत्ताधाऱ्यांनी निवडणूक हायजॅक करत बाबासाहेब एक मिनिट सत्ताधाऱ्यांनी निवडणूक हायजॅक करत विरोधकांचा स्पेस खाल्लाय का? कारण तुम्ही दिसला नाहीत बऱ्याच ठिकाणी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे दोन्ही कुणीच नाही दिसलं। सत्ताधाऱ्यांनी हायजॅक करत स्पेस खाल्लाय का तुमचा? आपला हा प्रश्न कोणी विचारायला लावला का नाही हे मला माहित नाही, मात्र आम्हाला जे दिसलं त्या भावनेतून त्या भावनेने आम्हाला तुम्ही नाही आपण आर्ग्युमेंट करता आहात का प्रश्न विचारता आहात? प्रश्न आहे त्याचं पूर्ण उत्तर ऐकून घ्या। आपण लोकशाही आहे, प्रतिप्रश्नाचं उत्तराचा प्रश्न नाही। मलाही आपण प्रश्न उपस्थित केल्यानंतर मला त्याचं पूर्ण उत्तर देण्याचा मलाही अधिकार आहे। मी आवाज वाढवणं किंवा आपण आवाज वाढवणं यातून काही कुठल्याही माध्यमांमध्ये आपण सभ्य चर्चा घडून आणू शकत नाही। आमची स्पेस खाण्याचा प्रश्नच नाही। 160 ठिकाणपेक्षा अधिक ठिकाणी काँग्रेस पंजा हा नगराध्यक्ष पदासाठी लढतोय। मी व्यक्तीच्या प्रदेशाध्यक्षा नात्यानं 65 सभा ह्या वेगवेगळ्या नगराध्यक्षाच्या आणि वेगळ्या नगरपालिकेमध्ये आमच्या झालेल्या आहे आणि इथपर आमचे सर्व जे नेते आहेत हे त्या ठिकाणी ते फिरलेले आहेत। स्पेस ही कशी असते, काय असते, किती द्यायची, कशी द्यायची, ती सोशल मीडियात मेजर करायची का अजून कुठे मेजर करायची, हा एक गोंधळ जो निर्माण झालेला आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ बोलत होते। यानंतर आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडीचं विश्लेषण समजण्यासाठी आणि त्या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मकरंद मुळे। मकरंदजी, आपलं स्वागत। मला पटकन सांगा, ज्या पद्धतीनं मतदान 2 टप्प्यात होतंय, निवडणुकांच्या साठीचे निकाल लागण्यासाठी 20 दिवसांचा अवधी आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर निवडणूक आयोग हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही निशाण्यावर आलेला आहे। आयोगानं स्वतःची पत घालवली आहे का? नाही, असं अगदी थेट पद घालवली का म्हणण्यापेक्षा स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग आणि प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाला आपलं स्वायत्तपण आणि त्याचवेळी आपली पारदर्शकता किंवा कार्यपद्धती अधिकाधिक तत्पर सिद्ध करण्याची संधी होती। मला असं वाटतं की आजचा हा जो काही प्रकार झाला त्यामुळे काहीच निवडणूक आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीवर किंवा कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, हे निश्चितपणे मान्य करावं लागेल।
मकरंदमुळे पटकन या चर्चेला वेळेची मर्यादा आहे, म्हणून मी पुढचा प्रश्न आपल्यासाठी घेतो की जर समजा अशाच पद्धतीनं हे घोळ चालत राहिले तर येत्या दिवसांमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, पंचायत समितींच्या निवडणुका आहेत, त्या सगळ्या निवडणुका हळूहळू पुढे होतील आणि मग 31 डिसेंबरची मुदत पाळता येणं एका टप्प्यावर अशक्य होऊन बसेल का? नाही, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडं जास्ती द्यायला लागेल की असं आहे की जसा हा निवडणूक आयोगाचा मुद्दा होता तसं एक वातावरण राज्यात असं आहे की महायुतीला आणि विशेषतः भाजपला या निवडणुका नको होत्या, त्यामुळे ते निवडणुका नको तर ते न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला जे हवं ते करून घेत होते. ते आज एक बरं झालंय की थेट मुख्यमंत्र्यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. पण आजच्या निर्णयामुळे परत तेच वातावरण आहे की आगामी जिल्हा परिषद आणि मग येणाऱ्या महानगरपालिकांचं चित्रही तसंच राहील का? आता समजा हा जर सगळा मुद्दा ओबीसी आरक्षणाची आणि त्या प्रक्रियेशी जोडला असेल तर या विषयात तत्परता का दाखवली नाही? म्हणजे जे मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला किंवा प्रतिक्रियेत म्हटलं की तत्परता दाखवली पाहिजे. केवळ 24 ठिकाणच्या निवडणुकीकरता अख्ख्या निवडणुकांच्या निकालांना वेठी धरणं. त्यामुळे खरं म्हणजे अशा प्रकारच्या आपल्या यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून आपली कामं पूर्ण करणं आणि अशा प्रकारे संशयाचं वातावरण निर्माण होणार नाही कोणाच्याच मनात. बिलकुल. विरोधक असतील किंवा एक आणखी सत्ताधीश. मुद्दा पटकन घेतो इथे, तो असा की ही सगळी निवडणूक आणि त्यातला घोळ जन्माला आला तर नक्की कुठे किती आरक्षण जातनिहाय द्यायचं मतदानातल्या म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेतलं, यामुळे अद्यापही नक्की मतदार मोजणी जातनिहाय झालेली नाही, ते आकडे निश्चित स्वरूपात आयोगाकडे नाहीत. अशा वेळेला पुढं नक्की होऊ काय घातलंय? नाही, हेच चित्र राहिलं तर परत महानगरपालिकांच्या बाबतीत काही प्रमाणात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे जातनिहाय जनगणना हे पूर्ण व्हायला 2026-27 होणार आहे. तेव्हा अगदी काटेकोरपणे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जर लावून धरायचा असेल तर तिथपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेकडे बघावं लागेल. मुळातच 7-8 वर्ष निवडणुका पुढे गेलेल्या आहेत काही ना काही कारणांमुळे. त्या आता होणार होत्या, त्या एका अर्थाने खालच्या स्तरावरच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एक दिलासा मिळणार होता, लढाईची संधी मिळणार होती. त्यातून एक जरा थोडीशी प्रक्रिया अधिक सुकर झाली असती, कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता ठीक आहे. संपली असती. जी, धन्यवाद मकरंदजी. आपण अत्यंत वेगवान रीतीनं या विश्लेषणात सहभागी झालात आणि त्याच वेगवान रीतीनं आपलं मतप्रदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद.